डिझेल पेट्रोल गोड तेल लाडकी बहिणीला पैसे दिले इकडे लोकांचा काय तुतारीला काय दगड जर असला तुतारी येणार बा कोणाला आपलं चाललंय त्यांच्या स्वार्थासाठी चाललेलं आहे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यासाठी काही नाहीच आणि वडा मंजूर असून केलेला नाही स्वतः माझे वडील त्या दिवशी वाहून गेलते मंजूर आहे का आणि पेपरला ट्रीटमेंट आहे दादांची शरद पवार बस हीच येणार दुसरी कोण नाही हा इकडे तीच आहे मे वन मॅन शो आहे तो बदल पाहिजे लोकांच्या प्रत्येक लोकांतनं बदल जाणवतो लोक स्थानिक म्हणजे वारंवार 30 लोकांना केकले ते लोक. नमस्कार, मी गोपाळ माळी, आपल्या सर्वांचं एबी मराठीमध्ये स्वागत आहे. प्रेक्षका हो, आपण रोज वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन त्या मतदारसंघातल्या निवडणुकीचं 2024च्या विधानसभेचं नक्की वारं काय आहे ते आपण लोकांमधून जाणून घेतोय. आणि त्याच्याचबरोबर आता आपण आलेलो आहे इथल्या माड्यामधल्या 42 गावामधल्या करकमी या गावामध्ये. आज इथला आठवडा बाजार आहे. आता इथले चालूचे आमदार बबनरावजी शिंदे हे आहेत. गेली कित्येक टर्म ते इथं आमदार राहिलेले आहेत. आणि आता 2000 लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आता कित्येक दिवसानंतर ही निवडणूक लागलेली आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये नेमकं कुणाचं पारडं जड करणार आहे, इथली जनता कुणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकणार आहे, हा जनतेचा कौल आपण गेली कित्येक दिवसापासून जाणून घेतोय. आज माड्यामधल्या या 42 गावामध्ये आपण इथं मोहिते पाटील असतील. मोहिते पाटील कालच इथं अकलूजमध्ये कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल कुठं तर ही विधानसभेच्या दृष्टिकोनातून असणारी त्यांची पायरोवणीच असं म्हणता येईल. त्याचबरोबर बबनराव शिंदे म्हणजे आता जे आमदार आहेत त्यांचे पुत्र त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे हे सुद्धा ह्या 2024च्या विधानसभेच्या माड्याच्या ह्या निवडणुकीमध्ये आलेले आहेत. तसंच मिनलताईसाठी असतील आणि अभिजित आबा पाटील हे पंढरपूरच्या आताचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असतील, ते सुद्धा ह्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेले आहेत. आपण इथल्या जनतेच्या मनामध्ये नेमका इथला त्यांचा आमदार कोण आहे किंवा कोणाला बघतायत ते आपण जाणून घेणार आहे. हो, नमस्कार दादा. तिकडे साहेब तिकडे बोलूया. बरं, नमस्कार. तिकडे बाई काय कसं आहे वातावरण इथलं निवडणुकीचं? रणजित भैया कशा बरं रणजित भैयाच का? आता इथं इकडे पंढरपूरचे अभिजित पाटील आहेत, परत नंतर मोहिते पाटलांनी काल आहेत. बरोबर आहे. पण रणजित भाईने जे काम केलंय आमच्यासाठी किंवा सर्वसाधारण जनतेसाठी ते एक नंबर काम केलंय भाईने. हां, कारण भयाचा असा विषय कुठलाच झाला नाही बाबा तिथं गेला हेलपाडा झाला नाही असं मला तर आठवत नाही. कारण प्रत्येकाच्या जनतेच्या मनात तोच विषय आहे. पण आता इकडून अभिजित पाटलांनी आता 3500 आता इथला बऱ्यापैकी वर्ग माड्यातला जो आहे तो शेतकरी वर्ग आहे, त्यांच्यामध्ये एक 3500 साखर दर फुटीचा जो हे आहे त्याच्यामुळं काय ह्याच्यावर सगळ्यावर किंवा विधानसभेवर काय परिणाम होईल असं वाटतंय आता? नाही, दादा पण म्हणलेत ना जेवढा भाव देईल त्यापासून 1 रुपया जास्त देतो म्हणले त्याची. म्हणजे लोकसभेला तर इथली सगळ्या माणसांनी बबन दादाच्या पाठीमागे गेले नाहीत. आता येईल ते आता ह्या विधानसभेची निवडणूक लागली लगेच, मग ट्रेंड बदलेला असं तुम्हाला वाटत नाही? नाही वाटत. कसं आहे माहीत आहे का, कुठलं जरी काय जरी असलं शेवटी काम बोलतं, प्रत्येक नेत्याचं काम बोलतं. आणि जे तो प्रत्येक जो नेत्याचं जर काम केलंय तो त्याचंच बोलत आहे. आमच्यासाठी तर रणजित भाईच आमदार आहेत. आता लाईव्ह पण तोच आहेत आणि भविष्यात बी तोच राहणार. म्हणजे या सर्वसामान्य जनतेच्यामधून ही प्रतिक्रिया आहे. हो, नमस्कार काका. नमस्ते. कुठलं तुम्ही? तिथलं करकम. काय नाव? काय देशमुख. शेती काय आहे शेतात? ऊस. कसं आहे इथलं विधानसभेचं इथलं एकंदरीत निवडणुकीचं वातावरण काय? वातावरणाला काय तुतारी तिकीट कोणाला मिळेल त्याला मतदान होणार. कोणाला? हां, तुतारी. ते भाजप आहे त्यांनी आता एवढ्या योजना दिलेल्या. कशा योजना? लाडकी बहीण योजने दिले, शेतकऱ्यांना अजून हे दिले म्हणते ती. डिझेल पेट्रोल गोड तेल लाडकी बहिणीला पैसे दिले इकडे लोकांचा काय तुतारीला काय दगड जर असला तुतारी येणार बा कोणाला देऊ दे. मग का बरं इथली सर्वसामान्य जनता एवढी किंवा शरद पवार मागं असेल तुतारीच्या मागं का? आता त्यांचा पुतण्या सुद्धा त्यांना सोडून गेला मागला लोकसभेच्या अगोदर. बरोबर आहे. कसं आहे माहीत आहे का, काय महागाई फेकाय काय भाजपच्या काय काम कुठलं केलं भाजपनं सांगा की? 10 वर्ष झालं सरकार काम कुठलं केलं नाही. काय कशाच काम आलंय? पण ती सरकार आता ती केंद्रातलं होतं की ही आता महाराष्ट्राचं सरकार आहे. इथले सरकार असू दे तुतारी कोणाला मिळेल ना ते उमेदवारी विजय होणार बा.
बरं 110%. मग आता एक इथल्या माड्यातलं बघा तुम्हाला सांगतो इथलं अभिजित पाटील आहे ती 3,500 उसाला दर दिला ते अभिजित पाटील आहेत इकडे रणजित शिंदे आहे ती बबन दादाचं होय परत नंतर मोहिते पाटलांचं ते तिकडून पण चालू आहे त्यांचा उमेदवारीला उभं राहायला होय बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला यातला कुठला चेहरा वाटतो तुम्हाला जी उमेदवारीला म्हणजे आमदार म्हणून उमेदवारीला योग्य वाटतं योग्य तसं काय नाही बरं का. पवार साहेबाकडे बघून मतदान होतंय त्यांनी कोणाला देऊ द्या मग असं पवार साहेबाकडे बघून पवार साहेबाकडे बघून म्हणजे अजून पण पवार साहेबांचा इथला शब्द किंवा माडा ह्या पहिल्यापासूनच शरद पवारांचा बाले किल्ला राहिलेला आहे त्यांनी जो उमेदवार देतील तोच इथले जनता स्वीकारेल असं इथल्या माणसांचं म्हणणं आहे. हो काका नमस्कार. काय आहे कुठलं अजून काय फिक्स नाही फिक्स नाही अजून फिक्स वातावरण बघून ठरवायचं. बरं हो पण 3 नावं प्रामुख्यानं पुढे येते. आम्ही आहे परिचारक प्रेमी. बरं हां परिचारक मालक काय सांगतील त्याच्यावर निर्णय आमचा. आता परिचारक तर त्या दिवशी पंढरपूरमध्ये त्यांचा निर्णय ते आमचा निर्णय. त्यांचा निर्णय ती. परिचारक प्रेमी आम्ही आहे. तरी पण माड्याची एक जनता म्हणून किंवा माड्याची म्हणून तुम्हाला काय वाटतं कुठला नेता इथला आम्ही परिचारक सांगेल त्याच्या मागं जाणार. परिचारक ते सांगा. हो त्यांच्या मागं जाणार. हो बरं हे झालं इथल्या माड्याचं झालं पण इथल्या आता वरचं जर हे झालं असेल महायुती असेल किंवा ह्या फुटीनंतरचं लोकसभेच्या काळामध्ये जे फुटी वगैरे झाली शरद पवारांना त्यांचा पुतण्या सोडून गेला अजित पवारांनी वेगळी राष्ट्रवादी काढली काय वाटतं या सगळ्या राजकारणाकडे बघून काय वरच्या लेवलला काय आपण काय सांगू शकत नाही. वरच्या लेवलला काय सांगू शकत नाही. राजकारण झालं एक वरच्या लेवलचं घाण. हो त्यामुळे आम्ही परिचारक काय सांगेल त्याच्या मागे जाणार आहे. म्हणजे इथली जनता परिचारक काय म्हणतील त्यांच्या पाठीमागे. हो काका नमस्कार. काय कुठलं तुम्ही काय करता. काय ना शेती आहे बाबा आपल्या शेती 2-4 काय एकर शेतात बाग आहे डाळिंब आहे. बरं काय आता विधान लोकसभा झाली आता बरं. निवडून आलं मोहिते पाटील इथनं हां लोकसभेच्या हाला बरं, आता बरं. विधानसभा लागली काय बरं. होईल विधानसभेला इथल्या वातावरणात. अभिजित आवाज अभिजित आबा आवाज आता ती बबन दादा तर म्हणते ते तिकडून आम्ही हाय पण मनावर पहिल्या वेळेस हे केलेलं आहे माहितीने पण संस्थेचं ही पैसे बिशे लय जरा घोटाळा केले ते मोठं त्यामुळं आता कारखानदारीमुळं ही अभिजित आवाज चांगला होणार अभिजित आबा 100%. 35 वर्ष झालं बबन दादा इथल्या आमदार आहेत. हायत मनावर त्यांना आता इथं महागंदी तुळशी तळ्याबद्दल ही गेलती ना लोक पाण्यासाठी त्यांनी काही कुठलं हे करत दिला नाही त्याबद्दल मग त्यामुळं लोक नाराज आहेत घेतली. हे झालं इथलं माड्याचं पण इथली जनता आता एकंदरीत इथली जी जनता आहे आता मोहिते पाटील सुद्धा इकडून उभं राहायचं म्हणतायत. बरं काय वाटतं त्यांच्याबद्दल त्यांनी उभं राहायला पाहिजे का आणि उमेदवारी द्यायला पाहिजे का. होईल की आता दोन्हीबद्दल काय आता सगळे सामान्य होणार काय एवढं काय एक म्हणजे एकच असतं असं आहे का. आम्ही जरी म्हणलं अभिजित तर राहावं तर मोहिते पाटील सुद्धा होणार तसं काय सगळे सारखीच लोक राहणार ना. बरं हे झालं हे झालं एक शेतकरी म्हणून मला एक सांगा की इथले जे आता शेतकऱ्यांसाठी जे ह्या सरकारचं कसं योगदान आहे काय वाटतं तुम्हाला. शेतकऱ्यासाठी काय लय हे आहे कुठले म्हणजे सबसिडी नाही त्या अनुदान नाही ती फळबागालाही नाही परत तुमच्या ड्रिपचं अनुदान नाही ती कुठली केलेलं आहे असंच म्हणजे थंडगार आहे सगळं वात. पण ती तर सांगतात की आम्ही एवढं जी आर मंजूर केले ते एवढं आम्ही शेतकऱ्यांसाठी केले लाडकी बहीण योजनेचं पाडा वाजते ती रोज ओपन नाही ती वाचना ती काय मनावर काय गण वाचणार त्यांचे ते जे ते सामान्य लोक ठरवतील सगळं काय आहे ती नेमकं बरोबर आहे. आता सगळ्यांच्या मनात कसं आहे शेतकऱ्यासाठी काहीतरी हे हालचाल करावं पाहिजे त्या कुठल्याच गोष्टी नाही त्या फक्त आपलं चाललंही त्यांच्या स्वार्थासाठी चाललेलं आहे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यासाठी काही नाहीच काय आहे. आता एवढं फक्त आश्वासन दावा आहे लाडकी बहिणीची कुठं 1,500 4,000 2,000 कशाचंही दावण्यात काही आहे का. त्यांनी काय केलं शेतकऱ्यासाठी काय ना काय हेच केलं पाहिजे ना सबसिडी दिल्या पाहिजे त्या तुमचं अनुदान दिली पाहिजे ती दुष्काळ आपल्या माड्याला मागं दुष्काळी निधी आलं ह्याला एक एवढं मोठं इथं करकमसाठी तर काहीच नाहीच फळबागेला पण नाही कुठल्या ह्यालाच नाही त्यामुळं काय माड्याचा कोण विकास करला असं वाटतं तुम्हाला 35 वर्ष झाले विकास झाला आता हाय बरं का आता होईल आबा पण बसेल एखाद्या वेळेस मोहिते पण बसेल दोघीतलं म्हणजे टक्कर देईल एक सांगा एक असं फिक्स एक म्हणजे आता काय आता आमच्या बहुमत आबालाच होईल असं आता इतर हां जनता राहील का आबा या पाठीमागे 100% राहील
त्या कारखानदारीमुळं तर 100% राहील. राहील होय. म्हणजे अजून काय 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 म्हणलो. ही जी धाकटेचा ओढा आहे आमचा, ही त्या दिवशी पाणी आलतं, तुळशीला पाऊस झालता भरपूर, तुळशी तळ फुल भरून वाहून ओव्हरफ्लो झालतं. ते मंजूर आहे वडा, बबनदादाने वडा मंजूर असून केलेला नाही. स्वतः माझे वडील त्या दिवशी वाहून गेलते. एका मुलाने पिंटू नवरे म्हणून युवक आहे, त्या मुलाने आमच्या वडिलांना जीवदान दिले. ते पूल मंजूर असून काम काय झालेलं नाही. 2 वर्षापूर्वी मंजूर आहे काम, आणि पेपरला ट्रीटमेंट आहे दादांची. हो, दिव्य मराठीला 2 कोटी मंजूर आहेत पुलाला. पाऊस चालू आहे त्यामुळे काम होईना. टेंडर दिलेलं आहे तरी काम त्या पुलाला झालं नाही. त्या पुलावरनं विद्यार्थी येणे जाणे भरपूर आहे. 3 हायस्कूलचे विद्यार्थी त्या पुलावरनं येतील. तो धोकादायक पूल आहे. हो, एवढीच आमची मागणी आहे. तर इथल्या काय सर्वसामान्य हो काका, कुठला आहे तुम्ही. करकमच आहे. होय. हा, कसं आहे विधानसभेचं वातावरण इथलं. इथलं वातावरण जबरदस्त आहे. जबरदस्त. हा, कुणाचं पारड जड वाटतंय. 3 उमेदवार आहेत. 3 हा, अभिजित पाटील, इकडचं माड्याचं बबन दादा प्रगती, रणजित शिंदे, परत मोहिते पाटलांनी पण उमेदवारी द्यायचं म्हणते. ती काय वाटतं तुम्हाला, कोण होईल. मला वाटतंय पवार साहेब येणार. पवार साहेब. शरद पवार. बस हीच येणार, दुसरी कोण नाही. नाही. हा, इकडे तीच आहे. 1 मॅन शो आहे तो. हा, शरद पवार. बस एवढंच मला पाहिजे. म्हणजे फक्त 1 मॅन शो शरद पवार एवढंच पाहिजे त्यांना. हो काका, नमस्कार. नमस्कार. कुठलं तुम्ही काय. बारडी गाव. बारडी येते ना. माडा म्हणतो. होय. कसं आहे इकडचं वातावरण काय चालू झाले तशी. होय, चालू झालं. अजून काही डिक्लेअर नाही पण होईल चालू. काय कसं आहे. माळ उभं आहे. माळ उभं आहे की काय. होय. हा, कधी महाग कधी स्वस्त, त्याला काय शेतकरी म्हणल्यावर काही होत असतं. होय. मग बरं कसं आहे आता लोकसभेचं झालं. लोकसभेला इथनं आता मोहिते पाटील निवडून गेले ते. हो. आणि मोहिते पाटील परत एकदा उमेदवारी द्यायचं म्हणतात. कालच त्यांनी तसं त्या ह्याच्याच्या माध्यमातून सांगितलं, सोशल मीडिया माध्यमातून. आता इकडून अभिजित पाटील असतील पंढरपूरचं. परत रणजित शिंदे येणार आहेत. काय वाटतं तुम्हाला, इथली जनता नेमकी कुणा पाठीमागे राहील किंवा इथला विकास कोण. महाविकास आघाडी पाठीमागे राहील. आणि अभिजित आबाच्या लोकांचं लोकमत अभिजित आबा पाटील मागे चांगला. अभिजित पाटील. लोकांना बदल पाहिजे. लोकांच्या प्रत्येक लोकांतनं बदल जाणवतो. लोक स्थानिक म्हणजे वारंवार 30 लोकांना केकली ते लोक. हा, मनापासून लोकांना अभिजित पाटलाची उमेदवारी पाहिजे. जर पवार साहेबांनी जर उमेदवारी ती डिक्लेअर केली तर 100% माडा मतदारसंघात अभिजित पाटील निवडून येऊ शकते. बरं, हे झालं याचं. पण बबनदादांनी पण मागल्या काही ठिकाणी स्टेजवरून सांगितलं की त्यांनी जेवढा उसाला दर दिलाय तेवढा आम्ही पण देऊ. उसा दर जर राहते की थोडंफार, इतकं असं काय म्हणा, असं उसाला काय फरक पडत नाही. तेवढ्या पुरतं राहतं. पण अभिजित पाटलाचं आहे ना 3500 रुपये दर जाहीर केला त्यांनी. काल बी पुन्हा म्हणले त्यांनी 1 वाढवलं तर अजून मी 1 वाढवतो. मी 3502 रुपये देतो म्हणून सांगितलं अभियान. त्यामुळे काही आबाचं वातावरण चांगलं. लोकमतातून आबाचं. आता पुढारी स्थानिक लेवलचं उड्या मारतात, जनमत आबाकडेच चांगलं. आबाकडेच. ह्या बारीनं काय ह्यावेळेस बदल होणार की होणार. हा, बरं. हे झालं एकंदरीत. एक शेतकरी म्हणून मला सांगा की इथले जी सरकार आहे आता चालू, ही महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, ह्यामध्ये काय कोण सरस वाटतं तुम्हाला. महाविकास आघाडी सरस की. हा, जनतेचं काय पाहिजे महाविकास आघाडीला समजू शकते. महायुतीला नाही इतकं जनतेचं किंवा शेतकऱ्याचं एवढं नाही समजत. शेतकरी अडचणीत आहे चालवला. ते तर म्हणते ती आम्ही एवढ्या योजना दिले ते त्यांना. योजना दिले ते. आता लाडकी बहीण योजना चालू केली आणि बाकी योजना सगळ्याच बंद आहे. काय ती नुसती लाडकी बहिणीलाच चाललं. आता त्याला डबा पोडा 1 किलो 100 रुपये होता, आता 150 रुपये वगैरे झाला. आमचंच पैसे आम्हाला माघारी. काय जनता काय बोळी आहे, सगळे समजते लोकांना. असं काय होत नसतं. ह्या बारीनं माड्यात बदल होईल. सगळीकडेच बदल होईल. सगळीकडे बदल होणार. हा, काय दादा येऊ तिकडं. काय 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 ऐकायला सगळं आहे. टमाट्याची ककडी, वांगी, कोथिंबीर. चांगली हिरवी. कसं आहे वातावरण इथलं निवडणुकीचं काय. आम्ही माळशिरस तालुक्यातला आहे. माळशिरस आहे. लय लांब नावला. 14 गावातला आहे काय. हा, मग माड्यात येत आहे. माड्यात.
मग काय वाटतं आता प्रामुख्याने 3 नाव आहे ती मोहिते पाटील आहेत म्हणजे त्यांची उमेदवारी अजून डिक्लेअर नाही पण त्यांचं पण रेसमध्ये आहेत ते परत पंढरपूरच्या अभिजित पाटील आहेत रणजित सिंह शिंदे आहेत काय वाटतं तुम्हाला काय शरद पवार साहेब जी सांगतील ती उमेदवार तुतारी सगळी शरद पवार म्हणाली शरद पवार नाही तर की तुतारी येणार तुतारी जी उमेदवार त्यांचा हा कशा पाहिजे तुतारीवर एवढा तुतारी येणार तुतारी म्हणताय तुम्ही महाविकास आघाडीची पण तिकडं महायुतीवाली म्हणते ते आम्ही एवढ्या योजना दिलेल्या केले ते बायांना सगळ्या एवढ्या काय करायचं महागाई वाढवली मुलकाची काय करायचं लाडकी बहीण पैसे देऊन काय उपयोग आहे पैसे देऊन वाढवलं की तेल वाढवलं हे वाढवलं हा तरी पण काय वाटतं जनतेच्या इथल्या सगळ्या माडा ह्याच्यातल्या इकडची माळशिरस मधली 14 गावं असलेली इकडं 42 गावं असलेली इकडची 72 गावं असते काय होईल इथनं काय शरद पवार साहेब येणार त्यांचा उमेदवार कोण असेल त्यांचा उमेदवार वाटतं कोण आता जी शरद पवार साहेब जी देतील ती उमेदवार अजून काय इथली सर्वसामान्य जनता इथल्या आठवडे बाजारामध्ये इथले सर्वसामान्य शेतकरी येत असतात त्यांच्याकडे आपण जाणार. हो काका नमस्कार. नमस्कार. कुठलं उमरे पागे माड्यात येत आहे माड्याला नाही कर्कमाई तीच की म्हणजे माड्याच्या मतदारसंघात हो येतोय काय कसं आहे शेतकऱ्यांचं कसं चालू आहे काय चालू आता जे त्याच्या ह्यानं चालतंय कोण आबेचा दावा म्हणतंय कोण बबन दादा म्हणतंय कोण परिचारक म्हणतंय परिचारक पंढरपूरला येते की आहेत की पण त्याच्या अंडरमध्ये माणसं आहेत की इथं काय वाटतं तुम्हाला काय होईल इथली माणसं काय करतील काय आता तसं काय सांगता येते का सांगता येणार नाही तसं नाही सांगता येणार तरी पण एक मत असते माणसाचं असतंय किंमत आता जे त्या गटावर चालतात लोक हे कारखान्यावर गटावर पोरं कामाला असते ती कुठं काय त्रास आहे त्याच्यामुळे चालतंय गटावर बर काय आता हे झालं इथलं स्थानिक लेवलचं माळ्याचं वरचं जी सरकार आहे सरकारकडून तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत कुठलं काय व्हायला काय होतंय तर काय नाही काय व्हायला पूर्ण कुठं काय द्यायला काय घरकुल फिरकुल काय नाही घर बांधलं आपण की पक्क घर बांधलं नोंद करते ती झालं पुन्हा काय देत नाही तिला घेत नाही लाडकी बहीण दिली अजून पैसे आले नाहीत बायकोला काय सांगायचं अजून आलं नाही तर कुठं बँकेत चुकलंय तर कुठं त्याचं ते केवीसी झाली नाही तर काय भानगडी आहे अजून आता येत्याला म्हणते ते कवा 6,000 कोणाला काय सांगावं खरं काय आहे त्याचं काय वाटतं तुम्हाला आता ती शरद पवाराचा एक गट आहे माहित असेल आहे की परत नंतर ती देवेंद्र फडणवीस होय सगळे माहिती आहे ह्याच्यात कुठलं पुन्हा सरकार यायला पाहिजे आता हे आमचं मोहिते पाटील इथलं भागातलं आहे तर ती पवारा मागच जरा तशीच माणसं पळणार आहे ती मोहिते पाटला माग हा लोकसभेला झालं ते आता पण होईल बहुतेक होईल होय असं म्हणजे म्हणते ती बर हा गेलताय काल कार्यक्रम आपलं नाही गेलो राव जमलं नाही सवड झालं नाही सवड झाली काय अजून काय सांगता येत नाही काय नाही आता काय होय इथली सर्वसामान्य जी जनता आहे ती अजून त्यांना काय सांगता येत नाही असं म्हणतात इथे काय माणसं आहेत हो काका नमस्कार. कुठलं इकडे या जरा साईडला बाजारात गाड्यांना जायला वाटबीट पाहिजे काय कसं वातावरण आहे इकडचं चांगलं आहे वातावरण चांगलं आहे कोणासाठी चांगलं आहे नेमकं बबन दादा राहू या अभिजित पाटील इकडून दर दिलाय म्हणते ते नवीन गाडी म्हणते ती माणसं बदलायचं म्हणते ती बबन दादा असा एकमेव कारखाना 10 दिवसाला पेमेंट करतो बरं 10 दिवसाला पेमेंट कुठलाच कारखाना नाही ना आता ह्यांनी तर इकडून म्हणते ती आम्ही पण विकासाच्या मार्गावर आहे म्हणत असतील दिलं तर खरं होय दिलं तर खरं पण बबन असा एक कारखाना आहे 10 दिवसाला पेमेंट होतं 10 दिवसाला पेमेंट होतं म्हणजे आता इथनं आता हे झालं हे स्थानिक लेवल झालं माढा मतदारसंघाचा सोडा पण एकंदरीत इथला शेतकरी वर्ग जो आता जे सरकार आहे किंवा आता जे एवढं सगळं राजकारण लोकसभेच्या आधीपासून इथलं राजकारण हे झालेलं आहे त्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला एकंदरीत कशाचं राजकारण म्हणजे हे जे फुटाफुटीचं लोकसभेच्या अगोदर राजकारण झालं किंवा हे बंडखोरी वगैरे झाली ह्याबद्दल एकंदरीत तुमच्या त्या काळचं एक राजकारण आणि आता या राजकारणात काय तुम्हाला फरक वाटतोय नाही फरक आहेच की आता हां